अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी, समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी, आपल्यापासून दुरावलेल्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तीला पुन्हा आपल्या आयुष्यात परत आणण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आपल्यापैकी असंख्य लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यातून त्यांची जवळची व्यक्ती दुरावलेली आहे। बघा, तुमची आई असेल, तुमची मुलगी असेल, तुमची पत्नी असेल, तुमची बहीण असेल, तुमचा प्रियकर असेल, अगदी कुणीही ज्या व्यक्तीवर तुम्ही आतोनात प्रेम केलं, ज्या व्यक्तीवर तुम्ही खूप विश्वास ठेवला, पण तीच व्यक्ती तुमच्याशी बोलत नसेल, तीच व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेली असेल, तर अशा लांब गेलेल्या व्यक्तीला जवळ आणण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे जी तुम्हाला तुमच्या तोंडात म्हणजे तुमच्या जिभेवर ठेवायची आहे। ही एक वस्तू तुम्ही तुमच्या जिभेवर ठेवायला सुरुवात केल्याने तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घ्याल, तुम्ही ज्या व्यक्तीला अट्रॅक्ट करायचा प्रयत्न कराल, तुम्ही ज्या व्यक्तीला मोहिनी लावण्याचा प्रयत्न कराल, ती व्यक्ती तुमची होईल। बघा, तुम्ही कधी बघत असाल की आपल्या आजूबाजूला, आपल्या शेजारी किंवा आपल्याच रिलेटिव्हमध्ये किंवा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये अशी एकतरी व्यक्ती असते जिच्याकडे खूप पैसा नसतो, जिच्याकडे खूप दिसणंही नसतं, जिच्याकडे खूप हुशारीही नसते, आपण तिच्यापेक्षा खूप सुंदर असतो, आपल्याकडे तिच्यापेक्षाही खूप चांगला पैसा असतो, सगळं काही आपल्याकडे असतं, पण लोक आपल्याला किंमत देत नाही। पण आपलीच ती मैत्रीण अशी असते की जिच्याकडे काहीच नाही, लोक तिला खूप किंमत देतात, तिचा मान सन्मान करतात, सल्ले मागायला तिच्याकडे येतात, प्रत्येक गोष्ट करत असताना तिला विचारात घेतात। मग आपल्यालाही वाटतं मी तिच्यापेक्षा इतकी मोठी आहे किंवा मी तिच्यापेक्षा इतकी पुढे आहे, मग मलाच का कोणी किंमत देत नाही, मलाच का कोणी विचारत घेत नाही। बघा, हा फरक असतो अट्रॅक्शनचा। तिच्याकडे भले बाकी काही कमी असेल, पण अट्रॅक्शन इतकं आहे की समाजात ती नाव लौकिक मिळू शकते, आणि तुमच्याकडे सगळं काही आहे पण अट्रॅक्शन इतकं झिरो आहे की तुमच्याकडे सगळं असूनही समाज तुम्हाला किंमत देत नाहीये। तर याच समाजात किंमत मिळवण्यासाठी, समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्या इशाऱ्यावर नाचवण्यासाठी हा खूप प्रभावी उपाय आहे। लक्षात ठेवा, हा उपाय करत असताना तो चांगल्याच गोष्टीसाठी करायचा आहे। तुम्हाला मनापासून एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात हवी असेल, मनापासून एखाद्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या आयुष्यात परत आणायचं असेल, तरच तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे। या उपायासाठी तुम्हाला कुठलाही शुक्रवार लागणार आहे। शुक्ल पक्ष असेल किंवा कृष्ण पक्ष असेल चालेल, फक्त कुठलाही शुक्रवार। शुक्रवारच्या ऐवजी कुठल्याही वारी जर तुम्ही हा उपाय केला तर तो लागू होणार नाही, म्हणून शुक्रवार। शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी 6च्या पुढे, रात्री 12च्या आत, कुठल्याही वेळात, बघा सूर्यास्तानंतर कुठल्याही वेळात तुम्ही हा जो उपाय आहे हा करू शकता। यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे विड्याचं पान, ज्याला खाऊचं किंवा नागवेलीचं पान म्हणतो। बघा, जे खायचं पान आपलं असतं ते विड्याचं पान कुठेही तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल। एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत थोडासा गुलकंद घ्यायचा आहे। आता जिथे पान टपरी असते तिथेही तुम्हाला गुलकंद मिळून जाईल। काही लोक घरीच बनवतात, तुम्ही जर घरी बनवत असाल तर उत्तम राहील, नाहीतर जे लोक पानटपरीवर असतात त्यांना सांगा की आम्हाला थोडासा गुलकंद द्या। चिमूटभर गुलकंद आणि एक पान, आणि त्याच्यासोबत घ्यायचे आहे एक लवंग। 3 गोष्टी आपल्याला लागणार आहेत। जेव्हा तुम्ही हा उपाय कराल त्याच्या थोडा वेळ अगोदर स्वच्छ पवित्र स्नान करा। अंघोळीच्या पाण्यात न चुकता गोमूत्र आणि गंगाजल घाला। गोमूत्र गंगाजल घालून स्वच्छ स्नान करायचे आहे। त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत। देवघरात दिवा लावायचा आहे, तुळशी समोर दिवा लावायचा आहे, घरात उदबत्ती लावायची आहे, थोडासा कापूर जाळून कापराचा धूर घरात करायचा आहे। म्हणजे सगळ्यात पहिले उपाय करण्याच्या आधी घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर पूर्णपणे घालवायची आहे, आणि त्यानंतर हा उपाय। आता उपायाला बसण्यासाठी कुठल्याही दिशेला, कुठल्याही जागी एक आसन घालून बसा। त्यानंतर जे विड्याचं पान आपण घेतलेलं आहे त्या विड्याच्या पानाला थोडंसं गुलकंद लावा। विड्याच्या पानाला थोडं गुलकंद लावा आणि हे जे पान आहे ते राऊंड करा, गोल करा, आडवं करा, जसे जमेल तशी त्या पानाची घडी करा। जसं आपण खाऊचं पान खातो सेम त्या पद्धतीने तुम्ही ते गुंडाळलं तरीही चालेल, ठीक आहे। विड्याच्या पानाला गुलकंद लावून त्याची घडी करायची आहे, आणि त्यानंतर त्या पानाला एक तुम्हाला लवंग टोचायची आहे। व्यवस्थित जे लवंग घेतलेलं आहे ते त्या पानामध्ये अटकवा। पानामध्ये ते अटकवून ते पान जे आहे ते व्यवस्थित त्या लवंगाने पॅक करा, ठीक आहे। हे आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे। पानाला लवंग लावून हा जो विडा आपण तयार केलेला आहे गुलकंदाचा, हा उजव्या हातात घ्यायचा आहे। उजव्या हाताची मूठ बंद करायची आहे। ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करत आहात त्या व्यक्तीचा चेहरा
डोळ्यासमोर आणायचा आहे. समजा हा उपाय मी करत आहे माझ्या पत्नीसाठी, किंवा हा उपाय करत आहे माझ्या मुलीसाठी, मुलासाठी, पतीसाठी, कुणासाठी, ज्यांच्यासाठी उपाय करत आहात त्यांचा एक चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगतेय तो मंत्र तुम्हाला 51 वेळा म्हणायचा आहे. किती? 51 वेळा. मंत्र नीट ऐका. मंत्र आहे ओम सर्व वशीकरणाय, ओम सर्व वशीकरणाय मोहिनी मंत्रः, ओम सर्व वशीकरणाय मोहिनी मंत्रः समर्पयामी. हा मंत्र जो आता तुम्हाला सांगितलेला आहे हा 51 वेळा म्हणायचा आहे. हा मोहिनी मंत्र आहे, वशीकरणाचा मंत्र आहे. हा मंत्र 51 वेळा आपल्याबरोबर म्हणून झाला की त्याच्यानंतर काय करायचं, हे विड्याचं पान जे आहे ते एखाद्या कागदात किंवा कापडात ठेवायचं, कागद किंवा कापड. त्यानंतर त्या शुक्रवारी त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करा. फोनद्वारे असेल, समोर असेल, जसं शक्य होईल तसं. भले तुमचं कितीही भांडण झालेलं असलं तरीही चालेल, पण हे पान तयार केल्यानंतर, हा विडा तयार केल्यानंतर, तो अभिमंत्रित केल्यानंतर तो आपल्याजवळ ठेवा. त्यानंतर रात्रभरात कधीही जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी बोलाल, फोनवर, समोर जेव्हाही, तेव्हा फक्त त्या व्यक्तीशी बोलत असताना हा पानाचा विडा आपल्या तोंडात ठेवायचा आहे. हा पानाचा विडा आपल्या तोंडात एका बाजूला ठेवा, जसा जमेल तसा आपल्या तोंडात ठेवा. पण गुलकंद घातलेला, लवंग टोचलेला हा पानाचा विडा तुम्हाला तुमच्या तोंडात ठेवायचा आहे आणि त्या व्यक्तीशी एक तरी शब्द बोलायचा आहे. नकारात्मक बोलात, सकारात्मक बोलात, वादविवादात बोलात, काहीही बोला, एक तरी शब्द त्या व्यक्तीशी बोलायचा आहे. त्या व्यक्तीशी बोलून झालं की त्याच्यानंतर घराच्या बाहेर यायचं आणि तोंडात असणारा हा पानाचा विडा बाहेर फेकून द्यायचा, टाकून द्यायचा. तो खायचा नाही, काहीच नाही. भले चुकून त्याची लाळ वगैरे तुम्ही गिळली तर चालू शकते, पण तो विडा जो आहे तो चावायचा नाही, खायचा नाही. मग घराच्या बाहेर यायचं आणि तोंडात असणारा हा विडा टाकून द्यायचा, काढून द्यायचा आणि त्यानंतर या उपायाचा अनुभव घ्यायचा. बघा, जसा तुम्ही तो विडा तोंडात टाकाल आणि त्या व्यक्तीशी कन्व्हर्सेशन कराल, त्या क्षणापासून तुम्हाला अनुभव येईल. जो व्यक्ती खूप तिरस्कार करत होता तो व्यक्तीसुद्धा तुमच्या जवळ येईल. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. काहीही जास्त खर्च नाही आहे, काहीच खूप असं नाही आहे, खूप मंत्रस्तोत्र नाही आहे. फक्त आठवड्यातून एकदा करू शकता. वाटलं तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही पुढच्या आठवड्यातील पुन्हा एखाद्या शुक्रवारी, त्या शुक्रवारी पण तुम्ही हा उपाय करू शकता. खूप म्हणजे खूप प्रभावी आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.